अरे देवा मामी. अहो भैया पण झाले काय तिथे? हे बघा आमचा डिसिजन झालेला आहे. आपले संबंध चांगलेत, आम्ही इथं राहिलो, तुमच्या हातचं खाल्लंय म्हणून इथपर्यंत सांगाल तरी आलो, नाही तर आलो पण नसतो. हा हो भैया, हा असं काय तर बोलू नका. पाहिजे तर मी पाया पडते तुमच्या. हो भैया असं झालं तर काय ते तर सांगा प्लीज. जीजी तुम्हाला माहित नाही असं तुम्ही वागूच नका प्लीज. हो नाही, खरंच काय माहित नाही. काय झालंय सांगा तरी. तुमची मुलगी मला आमच्या घरातनं बाहेर काढायला लागली. अहो भैया पण ती असं कशाला करेल? कशाला करेल म्हणजे केलंय तिनं. डन 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 करून टाकले. आईला तरीच फळ बघतोय आम्ही. आमचं चुकलं. जयश्रीकडे बघितलं, त्यांची दया आली. तुमच्या सगळ्यांची दया आली म्हणून आम्ही त्यांच्याशी लग्न केलं. आमच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. पण त्यांनी काय केलं? हे खाल्ल्या घरचे वासे मुसतील असं वाटलं नव्हतं आम्हाला. त्या बघा आमचा डिसिजन झालेला आहे. तुम्ही त्यांना घरी घेऊन आम्ही निघतो. भैया भैया अहो असं केलंय तरी काय तिने? म्हणजे कुणाला काय बोलली का ती? अहो कुणाला कशाला, ताईसाहेबांकडे त्यांनी डायरेक्ट तक्रार केली. आमच्याबद्दल खोटं नाटक सांगितलं. जे पाहिजे ते बोलल्या त्या. ताईसाहेब आमच्यावरती लय चिडल्यात. हो नाही नाही, असं कशाला करेल ती? आता मला काय माहित, तुमच्यापैकीच कोणीतरी फूस लावली असणार. हो भैया असं काय बोलताय? आम्ही कशाला असं करू? काय शीतल? काय बाई, माझं तर का नाही डोसका फुटायची वेळ आली. एक झालं की एक निघतंय काय तर. जरा म्हणून जीवाला शांतता आहे का? अहो निघत नाही मामी. कोणी तर मुद्दामच करत असणार आहे. अहो पण असं कशाला कोण करल? काय शीतल, एम आय राईट? तुम्हीच सांगितलं होतं ना जयश्रींना. ताईसाहेबांकडे जा, आमच्याबद्दल वाईट साईड सांग. ते मी काय? बघा मामी, बघा स्वतःच्या डोळ्याने बघा. शितले अगं का बाई असली अवदसा सुचली तुला? का माझ्या लेकीच्या संसारात इश कालवाई निघालीस? अहो नाही तसं नाही, मी त्यांच्या चांगल्यासाठी. ग्रेटा भारीच, लय भारी. आमच्या चांगल्यासाठी. वा, तुमचं आहे ना शाहू स्टेडियम वरती नेऊन सत्कारच केला पाहिजे. आमचं चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला चांगलं कळतं, आम्हाला काहीच कळत नाही. आम्ही येडे ना. बघा बर का मामी, आम्ही आमच्या तोंडानं काय सुद्धा बोललो त्यांनीच कबूल केलंय. बघा तुम्ही. तसं नाही, ते मी. शितले आता तोंडातनं एक शब्द काढू नकोस. बघा मामी, झालं ते झालं. आता इथून पुढे आम्हाला हे बोलायचं ना, आम्ही येतो. हो नाही नाही भैया, असं काय तर बोलू नका. पाहिजे तर मी तुमच्या पुढे पदर पसरती. माफी मागते मी. मामी आयुष्यभर हेच करायचंय का? तुम्ही माती खाणार, आम्ही माफ करायचं? हे बघा, हे आता चालणार नाही. आमचा डिसिजन फायनल झालाय. भैया नाही, ही एकदाच, ही एवढ्या टायमाला ऐकून घ्या. परत असं अजिबात होणार नाही. आणि तुम्ही काय म्हणताल का नाही ती सगळं मान्य आहे मला. भैया अहो ऐका की, पोरीची चूक झाली, तिला माफ करा. मी म्हणते पण माफ करा. पण तुम्ही तुमच्या पाया पडते. ठीक आहे, पण एका अटीवरच. काय? शीतल, इथनं पुढं तुम्ही आमच्या घरची पायरी चढायची नाही. आणि जयश्री बरोबर अजिबातच बोलायचं नाही. हे मान्य असेल तर, आणि
तरच आम्ही जयश्री बरोबर संसार करायला ऍडजस्ट करू. मान्य, इथनं पुढे ती तुमच्या घराच्या आजूबाजूला बी फिरकायची नाही, ती जबाबदारी माझी. पण तुम्ही असं काही तर बोलू नका आणि हिला माफ करा. अगं ये शितले, बोल की काय तर. सॉरी. हा काय काय बोलला? माफ करा मला, चुकलं माझं. ऐकू नाही आलं जोरात? चुकलं माझं. हा केलं माफ. पण शेवटच एक गोष्ट डोक्यात फिट करा, इथनं पुढं आमच्या घरात पाऊल टाकायचं नाही आणि जयश्री बरोबर अजिबातच बोलायचं नाही. इट्स दॅट क्लिअर? हा. जयश्रींचा फोन आहे. आता काय करावं? घेऊ का नको? भैयानं तर शब्द दिलाय त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणून. आता काय करावं? नाही, नको नको. काय तर परत होण्यापेक्षा मी फोनच घेत नाही. कट केला. असं का केलं असेल शीतलने? हॅलो मम्मी. हा जयडे, बोल की ग. अगं मी आता शीतलला फोन केला होता तर त्यांनी कट केला. सगळं ठीक आहे ना? वय वय हाय की, सगळं ठीक आहे. अगं ती काय तर कामात असेल म्हणून कट केला असेल. अगं घरातच आहेत ना त्या, मग घरात असं काय काम आहे की फोन कट करतात? जेडे थांब जरा, ती कुठेशी आहे जरा बघती. अगं आता काय सांगू तिला? हो तर मला काय माहित, उगाच भैयांना कळलं तर अडचण होईल. मला काय तर. जेडे अगं ती गोट्यात आहे वाटतं, गुरांचं वैरण पाणी बघत असेल. तुझं काय काम होतं का? सांग की मला. अगं तुला सांगून काय उपयोग आहे? माझं काम त्यांच्याकडे. तू असं कर, त्यांचं तिकडचं काम संपलं ना की त्यांना बंगल्यावर पाठव. बंगल्यावर? आत्ता ग मम्मी, एवढं वरडण्यासारखं काय झालंय त्यात? आता असं फोनवर बोलता नाही येणार म्हणून म्हणलं इथं बंगल्यावर पाठव. मम्मी अगं हॅलो, ठेवलंस का काय? अगं नाही नाही हाय की. जयडे तुला ना जरा म्हणून दम निघत नाही बघ. अगं मला वाटलं होतं ती गोट्यात असेल म्हणून, पण बघती तर शीतल झोपली. झोपल्यात वय असं दिवसा ढवळ्या? अगं वय तिला बरं वाटत नाही वाटतं. आता कशाचं तिला बाहेर पडायला जमतंय? मला नाही वाटत तिला आज यायला जमल. का ग मम्मी काय झालं? आम्ही येऊ का बघायला? तू नको नको, कशाला? फोटोच्या बाईला असं आदन मधन होत असते. तू नको येऊस बर का. आणि हे बघ, तू जर आलीस का नाही तर तुझी सासू अन्न म्हणल सारखीच घराकडे पळते. अगं आत्ताशी कुठे इम्प्रेशन पडायला लागले. आता तू घालवू नकोस बघ. अगं वय, पण मला जरा बोलायचं होतं शीतल संग. अगं बोल की मग नंतर. तुझा निरोप देते मी तिला. वाटलं तर तिला परत फोन करायला सांगते तुला, मग तर झालं. चालतंय, पण नक्की सांग. हा वय वय सांगते. ठेवा आता फोन. काय काय झालं? अगं काय होतंय तवा? तुला बंगल्यावर बोलवत होती ती. मामी असं किती दिवस आपण काहीतरी कारण काढणार आहे? वय ती बघू आपण नंतर. अगं आता कशी तरी गप्प बसवली तिला, नाहीतर इकडे यायला निघली होती.
इथं अहो त्या खरोखरच्या इथं यायच्या नाहीत ना? अगं नाही 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 यायची. तू नको टेन्शन घेऊस. आधी शीतलने फोन कट केला आणि मग मम्मी असं काय बाय बोलली. मला तर काय बी खरं वाटेना. जर आजारी होत्या तर फोन कट कशाला करायचा? उचलून सांगायचं होतं ना. जयश्री, काय झालं? नाही, कसला विचार करताय? हो काय नाही, ते घरी फोन लावला होता. मग काही अडचण आहे का? नाही 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 नाही, तुम्हीच म्हणलं होता ना शीतलला बंगल्यावर बोलवा म्हणून. हा ते. मग काय झालं? काय नाही, आम्ही आधी शीतलला फोन केला तर त्यांनी तो कट केला. मग आम्ही मम्मीला फोन लावला. मग मम्मी म्हणली आधी की त्या गोठ्यात काम करतात आणि नंतर अचानक म्हणली की त्या आजारी आहेत. आजारी आहेत? काय झालंय त्यांना? आपण जायचं का त्यांना भेटायला? अहो नाही 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 नको, तशी काही गरज नाही. मी बी मम्मीला तेच विचारलं होतं की आम्ही येऊ का, पण मम्मी म्हणली की ती शीतल प्रेग्नेंट आहेत ना, मग त्यामुळे त्यांना तसं होत असेल. खरंय. नाही, त्यांना जरा आरामच करू दे. तुम्ही नंतर फोन करून चौकशी करा. वय वय तसंच करतो आम्ही. चल 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 गोठा सरळ चल. 300 ड्रॉप आहे. चल 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 चल. थांब 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 मी थांब 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 थांब. नॉक भैया. कॉन्ग्रॅट्स भैया, कॉन्ग्रॅट्स. काय रे ताईसाहेब चाललं का काय? हो नाही, तेच म्हणलं एवढं कुठं भारी नशीब आलंय आमचं. तवा काय झालंय मग? अहो तुमच्या मिसेस आणि आमच्या मिसेस अजिबात बोलायचं नाही. आमच्या मिसेस अजिबात बोलायचं नाही. परत जर असा बोलला तर स्नायपरनी हेडशॉट दिला. बरं जेडी जेडी आणि ताईसाहेब बोलत होते ते मी ऐकले. त्यांनी शीतलला फोन लावला होता की इकडे ये म्हणून. मग काय, शीतलने फोन कट केला. मग त्यांनी मामीला फोन केला. मामीने सांगितलं शीतल आजारी आहे, तिला आम्ही पाठवू शकत नाही. याला म्हणते ते एटेक्स गावला. आता ह्योच एटेक्स लावून असं हेडशॉट देतो का नाही बघच. मला माहिती होतं बरं का, हे जे काही तिच्या डोक्यात येते ना हे सगळं शीतलच्या डोक्यात नाही येते. आता बघू जेडी काय करते ती. हा म्हणजे जेडीचे सगळे सोर्स कट केले ना ते आपोआप लाईनवर येईल. सोर्स हा सोर्स इथनं पुढं बघ आम्ही काय काय कट करतोय ते. पण भैया जरा आरामात करा बरं का. अरे जरा आरामातच करणार. गेम चाललाय तिकडे बाबा. थांब लूज मध्ये अडकले. कसं आहे टॅलेंट ह्यो भैया डसला कधी, विष कधी चढलं आणि जीव कधी घेतला हे कळणार सुद्धा नाही. नॉक भैया. शीतल आणि मामीवर गेम करून आपण सुरुवात तर नीट केली बघा. मग अरे शेवटी मुलीच्या संसारापायी सुनेला गपगोळी द्यावीच लागली. सिस्टीमच तशी ना आपली. काय करणार, जावायला दुखून कसं चालणार बाबा. एकच ये बाहेर. हा ये बाहेर भर ये भर ये भर ये. नॉक. विनर विनर चिकन डिनर. यायला आमच्याशी पंगा. शितले येऊ का? अगं बाई तुम्ही झोपलाय वे? अगं नाही, ये की ग बस. अगं जरा उन्हाचा डुलका काढावा म्हटलं. काय नाही हो, आज वेळ होता म्हटलं चला जाऊन येऊया. वय बरं झालं बाई आलीस. काय ग शितले, तुला इथं व्हिडिओ बघत बसायला वेळ आहे पण तिकडे घरला यायला वेळ नाही. काकी आता परत सुरू कर ना गस. अगं यांनीच पाठवलेत, आर्मीचे व्हिडिओ आहेत.
यानं होणाऱ्या बाळावर फरक पडतो म्हणे, म्हणून बघते. बघा आमचं जावई भारीच आहे. हाय का मला कसला जावईचाच? नाहीतर एकेकाचे जावई असतात, सासूरवाडीच्या माणसाने फार नको नको करून सोडतात. वय बाई, खरंच आहे तुझं. तर नुसतं जावयाचंच कौतुक करा तुम्ही, लेकीचं काय आहे का नाही? हा मग हायच आमचं जावई भारी. आणि जिजी शितलीपेक्षा भारी बर का. होय, खरंय बाया. कसला हाय का आम्हाला जावईचाच? अहो काय अडचण आली तर सगळ्यात पहिला तीच धावत येतात. असा जावई पाहिजे बघा. आता तिथं आहेत तरी बाळाची त्यांना किती काळजी आहे. जेवढी काळजी घेतात म्हटल्यावर आपण पण काळजी घेतली पाहिजेच की. हे बघ तुझ्यासाठी घाऱ्या घेऊन आले. भोपळ्याच्या घाऱ्या? तुम्ही असताना कशाला पोटाला काय पाहिजे काळजी करायला लागते? तर पाहिजे होते तर हक्कानं सांगायचं होतंच की. तुम्हाला काय सांगायला लागतं वे तेव्हा? मला वाटलं की तुला आपोआप कळतेच की. हॅलो हॅलो, बरेच का आता? 100 वर्ष आयुष्य आहे बघा तुम्हाला. हा तर तुमचंच कौतुक चाललं होतं. म्हणजे अहो म्हणजे सुमन काकी आले, तुमचंच गुणगान गाते. माझं? बरं दे बघू त्यांना. हा देते. यांचा फोन आहे. हॅलो, बरं आहे का सगळं? वय वय, हा एकदम व्यवस्थित आहे. आला नाही शनिवार रविवार इकडं? हा ते जरा काम होतं त्यामुळे नाही जमलं. अहो बायकोसाठी तर यायचं. आता काय, तुम्ही आहेच की काळजी घ्यायला. हाय का? आता असा जावई असल्यावर आम्ही काय बोलायचं बरं? बर, बरी आहे ना ती? हाय एकदम व्यवस्थित आहे बघा. देऊ का तिच्याकडे? नाही नाही, नंतर निवांत करतो. आता मेसला चाललोय, जेवण झालं करतो. बर चालतंय. ती जेवायला निघालत, जेवण झालं की फोन करतो म्हटलं. बाकी काय मग तुमचं? काय नाही, ठीक आहे बाय, बरंच म्हणायचं. हो गावात लेख दिल्या पण भेटणं होत नाही बघा. तुमचं तर जाणं होतंय का जयश्रीकडं? होतं की तसं आदनं मधनं. भैयाने जयश्रींचं आहे ना सगळं व्यवस्थित? हाय की. चांगलं झालं बाई. बर चला निघते मी, तुम्ही आराम करा. चल बाळा. खरंय बाया, पण काय पण म्हणशील, नशिबाने तुमच्या घरच्यांना ना एवढा चांगला जावाई मिळालाय बघ. नाहीतर आपल्याला त्या जावायची किती हांजी करायला लागत्या बघताय ना. शीतल मामी. अरे सिंबा, तुम्ही? ताईसाहेब, जयश्री, तुम्ही सगळेच इथं, म्हणजे कसं काय? शीतल, तुम्ही तर आजारी आहे ना? मग काम कसं काय करताय? ते मामी. काय ग शितले, आजारी आहेस ना? मग लगेच काम करायची काय गरज आहे का? शीतल मामी, तुम्ही आजारी आहात? काय झालं? अहो काय नाही शिंबा, एवढं काय नाही. ताईसाहेब बसा की तुम्ही. बसा सिंबा, बसा. ताईसाहेब काय करू तुमच्यासाठी? सरबत करू का? नको, राहू दे. शीतल, तुम्हाला तर बरं वाटत नाहीये ना? तुम्ही काम का करताय घरात? मामी,
तुम्ही का खोटं बोललात जयश्रींशी?